आम्ही गेलो होतो लग्नाला आणि जवळच होतं साई पालखी निवारा. तर विचार केला आता आलोच आहे तर भेट देऊनच जाऊया. मग आत गेल्या गेल्या कळालं की आज खूप साऱ्या पालख्यांनी तिथे निवारा घेतला आहे. तर मग स्वागत हे वाजत गाजतच झालं. आमचं नाही हो, साईबाबांचं. पालख्या चालल्या होत्या शिर्डीच्या दिशेने. मग विचार केला की पालखीचं दर्शन घेऊनच पुढे जावं. चला तुम्ही पण दर्शन घ्या. आम्ही सुद्धा लांबूनच दर्शन घेऊन पुढे जायचं ठरवलं. तर सगळ्यात पहिले जैन मंदिर दिसलं, पण ते काही कारणास्तव बंद होतं. मग पुढे गेल्यावर श्रीकृष्णांची एक सुंदर मूर्ती दिसली आणि सुरुवातीलाच छोट्या छोट्या हत्तींचं दर्शन झालं. इथे हत्तींचे फार वेगवेगळ्या प्रकारामध्ये मूर्त्या आहेत. तुम्ही इथं आला तर नक्की बघा. आणि हे जे तुम्हाला ढोल, तबला, वीणा, टाळ हे सगळं आहे ना नवीनच झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही पहिले आलो होतो तेव्हा असं काही नव्हतं. आणि ते काही असली नाही आहे बरं का, नकली आहे, POPचं बनलेलं आहे. पण दिसायला मात्र फार मस्त दिसतात. आणि हे रूम्स आहेत आणि त्याच्या पुढं आहे ध्यान मंदिर. त्याच्यासमोरही वेगवेगळ्या नवीन मूर्त्या ठेवल्या होत्या, जसं हे टिळकांची मूर्ती. आणि इकडे पालखी थांबलेली होती. महात्मा गांधींचं दर्शन घेतलं आणि असं वाटलं की आता पुढे जावं, कारण पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षींचं संग्रहालय आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतील. आणि महादेवांची एक सुंदर मूर्ती आहे. तिथे सुद्धा खूप मस्त व्ह्यू आहे फोटो काढण्यासाठी. पण इथपर्यंतच येऊन आम्हाला थांबावं लागलं, कारण ह्याच्या पुढे काम चालू असल्या कारणाने जाऊच दिलं नाही. मग काय, घोड्यांना बघितलं आणि थोडेफार फोटो काढून आम्ही घरी निघून आलो. पण तिथे ना बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे मत्स्यालय पण आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला भेटतील. परत तिथे बदक पण आहेत वेगवेगळे. आणि ते एक असतं ना व्हाईट कलरचा हंससुद्धा आहे तिथं. तसं आम्हाला बघायला नाही भेटलं, कारण त्यांचं काम चालू होतं. पण इट्स बॅड लक. पण पुढच्या वेळेस जाईन तेव्हा नक्की बघेल. बाय द वे, तुम्हाला माहिती आहे ना की पुढच्या महिन्यात शिर्डी परिक्रमा आहे. तर कोण कोण येणार आहे परिक्रमेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या पहिलेही तुम्ही कधी आला आहात का परिक्रमेला तेही सांगा. तर 13 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा बरं का. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.